महाशिवरात्रीचा दिवस आहे, महादेवाच्या तर चालूच आहे, दररोज बेल चालूच आहे महादेवाला, दररोज अगरबत्ती चालूच आहे. पण काया वाचा आणि मन, मनाला विशेष महत्व दिलं बरं. कुठंही मन लागावं लागते, कुठंही मन लागावं लागते. काया वाचा आणि मन. अर्ध्या रस्त्यात आले माय महाशिवरात्रीचा दिवस, मनाचा परिणाम सांभाळून अर्ध्या रस्त्यात आले. डब्बी काढून बघितलं, महादेवाला चाललो, डब्बीत तेल आहे की वाती आहे की दिवा लावता येते की म्हणून अर्ध्या रस्त्यात बघितलं तर बघितलंय काढून, तेल आहे पण वाती नाही. मला दिवा लागते की लागते काय तुमच्याकडे? लागला की नेलेल्या माणसाला जायचे किती वर माणसं जायचे तुमच्याकडे? पण काही माणसं एवढे आळशी असतात, अर्ध्या रस्त्यात येऊन बघितलं विचार करायला घरी कधी जावा, देवाला कधी यावा, तिथंच विचार केलाय. उभा टाकून विचार करतात काय माणसं, काया वाचा आणि मन. लगे विचार केला मला, तिथंच विचार केला. बाजूला एक शेतामध्ये कापूस फुटलेलं होतं, मला 2 बोंड घ्यावं आणि देवाला दिवा लावा, नमस्कार करावा. एवढंच शेत महाराज शेतात गेलेलं आहे. 2 बोंड कापूस येचलेला आहे. मनाच्या मागे संकल्प विकल्प असतो. तुम्ही प्रयोग करून बघा, मी काय म्हणतो ते निवांत एकांतात पायी प्रयोग बघा माझ्या कीर्तनात. उगा बसल्या जागी वाटते, उगाच आल्या माझ्या घरी झोपलं तर बरं होतं. घरी झोपलं त्याला वाटते जाय नाही गेलो माय, इथे वाटते घरी झोपलं, अजून लगेच वाटते संकल्प विकल्प. मला लगेच काहीतरी माहीत जावं, संकल्प उभे वाटते झोपाव, विकल्प लगेच जावाव, संकल्प लगेच इथं झोपाव, विकल्प त्याला लगेच विकल्प आलं. महाराज 2 बोंड येचलेलं आहे, विकल्प आलं. किती येचलं? 2 किलो येचलेलं. किती याचा गेल तर 2 बोंड याचा गेल तर 2 किलो येचलं. संकल्प आलं. काय माणूस म्हणावं तुला, घरून देवासाठी निघाला, देवालाही जाईन झालाच नाही, दुसऱ्यातच रामरावच्या आवरात कापूस येतालाच म्हणाल. काय होय? संकल्प. थोडं थांबले जागेवर, थोडं लगेच विकल्प आला. उगयच कोणी नाही म्हणाले. एक लक्षात ठेवा, आताही तुम्ही एकांतात बघून विचार करा. एकांतात बघून विचार करा. माऊलीनं परमेश्वर सुद्धा तेच सांगितलं, संकल्प विकल्प जे जे होते महाराज, त्या सगळ्याकडून पाप घडतंय. मला सांगा, विकल्प आलं किती किलो याचलंय? 31 किलो याचलंय, 31 किलो कापूस. आता मला सांगा, घरून कुठं निघालं होतं माय आजी? कुठं निघालं होतं? आमचं तसंच झालंय आमचं. हानी वरून देवा नाही तर पाटले कशासाठी? अशनी शयनी भजनी भगवंताचं नाम घेण्यासाठी प्रत्येक आलेला आहोत. शिवदास म्हणाले महाराज, पण आम्ही घेतो का? अजून महाराजांचं पुढे जाऊन सांगितलं, ज्याला खरं खरं भांडून जरी घ्यायचं असेल, महाराज भांडण जर करायचं असेल तर अगोदर देवाचं नाव घ्या आणि भांडण सुरू करा. म्हणजे ते भांडणाचं चव बघा. देवाचं नाव नाही ते भांडण करून बघा म्हणाले. महाराज म्हणाले, अशनी शयनी भजनी गमनी प्रेमी शूरपा, सारासार विचार करा उठावते, नाम धरा कंठी विठोबा.
विचार करण्यासाठी द्या. बैलाला विचार करता येते, गायीला विचार करता येते, कुत्र्याला विचार करता येते का? येत नाही. केवळ मानवाला विचार करता येते. पण या मानवाला जर विचार करत नसेल तर काय हाल होईल? घरून निघाले, कुठं निघाले? माय पूजाला निघाले, अर्ध्या रस्त्यात जाऊन 31 किलो कापूस घेतले. आता माय तूच सांग, काय देवाला जाते, काय घरला जाते, कुठं जाईल? दुकानला जाते. बरोबर काय होत? दुकानला जाते. बरोबर आहे. दुकानला गेल्याच्या नंतर जे पैसे येतात माय, ते पैसे काय चांगल्या कर्माचे होते की वाईट कर्माचे होते? वाईट कर्माचे पैसे होते. बरोबर. वाईट कर्माचे जर पैसे आमच्या जवळ आले तर काय होईल? महाराज सांगतात, केली या कर्माचे भोगावे ते फळ. कापूस वेचलं महाराज, केली या कर्माचे भोगावे ते फळ. महाराज सांगला 31 किलो कापूस वेचलेल्या पैशाने जर काय केलं असेल? कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नीयत तेरी अच्छी है तो घर में मथुरा का शिवहर. चांगलं कर्म होतं काय माहितीये? कापूस येचून जर 31 लाख बरबाद आमचे होत असतील तर विचार करा. काहीच केलं नाही बघा. 31 किलो कापसाचे पैसे घेऊन काय नारळ बोला नाही, काय पट्टी दिला नाही, कोण्या काय बायले केला पीस केला नाही, सरळ गेलाय. कुठे गेलाय? सरळ सरळ वरी गेलाय, आराम ठेवलाय. कोणाच्या नावानं आता घरून त्यानं बघणार काय म्हणाल तुम्हाला? घरी झोपले त्याला काय उठी का काय म्हणाल? त्याच्या जर मनात आलं तर झोपून टाकलं. कोरोनात काय जणांना झोपून टाकलं मधीच. पण देवानं बघितलं महाराज, माझ्या दरबारला माझ्याकडे येत होता तर कुठे गेला असेल? व्यभिचार करायला, वाईट कर्म केला. काय केलं महाराज? त्याचं अन्न खाला, पिला, वाईट कर्म केला. कशामुळे केला? केला आणि संध्याकाळी रस्त्यानं चालू लागला महाराज. रस्त्याने चालता चालता केलीच्या साधावर पाय पडलं महाराज. हे म्हणत नाही, महाराजांना सांगितलं. पोटात जे नाही कोणता आहे? चांगल्या कर्माचा आहे की शिव संप्रदाय, वारकरी संप्रदाय काय सांगते महाराज? अन्न निर्मळ खा, भगवंताचं नाम समजून अन्न खा, प्रसाद घेतला स्वामीचा, नाश होय षडरिपूचा. पण ते तसं नव्हतं महाराज, दुसऱ्याच आणलेला वाईट कर्माचा आहे. खालोखात रस्त्यानं चाललं होतं.
केळीच्या सालीवर पाय पडलं त्याला आणि दणल्या खाली पडलं. दणल्या पडल्याबरोबर इथून रोडगाम बोलला. इथून मोडल्याबरोबर त्याला जाऊन हॉस्पिटल मध्ये टाकलं. किती बरं सांगा तुम्ही. पूर्ण फुटलं, पूर्ण ये पाय जर भगवंताकडे आला तर फुटतो ते काय माय, फुटतो ते काय. मी काय सांगालो, मनाचा परिणाम सांगितलं. काया वाचा आणि मन करी देवासी. पाय तुटलं, पाय तुटल्यानंतर 31 लाख खर्च झाले भाई. 31 लाख बघा. 1 किलोला 1 लाख गेले. कोणाचाही तोटा खाऊ नका, कोणाचाही चुना खाऊ नका. आमच्या इथे असलंच कोणाचं खाऊ लागले, कोणाचं खाऊ लागले. लगेच महाराज म्हणतात ज्या वेळेस कर्म माहित असेल फळ भेटायला वेळ लागत नाही. पहिला दुसऱ्या जन्मात पुढे म्हणतात ते आता उशीर नाही. सकाळी खायला की संध्याकाळी दाखवला, सकाळ केले कर्म संध्याकाळी दाखवला. त्या कर्मातून सुद्धा निघता येते. काय करावं लागते, भाव शुद्ध पाहिजे. आणि मी देवाचा, देव महाराज काय म्हणले, आय शंकर माझा 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 शंकर. तुमचं भजन चाललंय, माया झालं इकडं वाटायला 3 दिवसात यायचं नाही. हाताला हात लागणार झाले, मुखाला नाव नाही. सर्व बंद करा, तुमचं बघते तुम्ही पाहिजे म्हणा का. शंकर पुरुष म्हणून थोडं थांबा. एखाद्याला कोण मेलं तर कसं निघाला, मेलं तर असं भांडणामध्ये किती आवाज काढतो, स्पीकर लावा लागला तसं म्हणायचं. शंकर कोणाचे चपात्या बोलाले, कोणाचे रोट्या बोलाले. मी म्हणत नाही, माऊलीनं सांगितलं प्रेमे वाजून काय माझा. आता पुरुष म्हणत बघतो किती म्हणतो, छोटा कुठं आहे ते काढून टाकायचं, इथं सोडून टाका. आता महिला म्हणून बोल नका, ते बघतात ते किती जोरात शंकर माझा 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 शंकर शंकर माझा मी शंकराचा. हा 70-80% पर्यंत हे कष्ट बरोबर हे ते कष्ट हुशार झाले. तुम्हाला सांगत ते हुशार. आता दोघं विसरून जर मला तर किती भजन धन्यता याचा